कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करतं. त्यामुळे आज आपण कैरीचे फायदेसुद्धा पाहणार आहोत आणि हे पन्हं पिण्याचे फायदे काय काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे कैरीचं पन्हं बनवण्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे. याचं वजन अंदाजे 250 ग्रॅम इतकं असेल. आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गॅसवरती अशी आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. सर्व बाजूने गोल फिरवत आपण ही कैरी अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. कैरी भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही कैरी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. हे बघा, कैरी पूर्णपणे थंड झाल्यानंतर या कैरीवरची सालं अगदी सहज निघली जातात. कैरी अशी भाजून पन्हं केल्यामुळे पन्ह्याची चव खूपच छान लागते. पन्हं पिल्यानंतर आपल्याला ताजंतवानं वाटतं. पन्हं पिल्यामुळे ऊन लागत नाही, सनस्ट्रोक आणि डिहायड्रेशनसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हे बघा, अशा पद्धतीने ही कैरीवरची सगळी सालं काढून झाल्यानंतर या कैरीचा आपल्याला गर काढायचा आहे. त्यासाठी मी सुरी घेतलेली आहे. सुरीच्या मदतीने या कैरीचा आपल्याला संपूर्णपणे गर या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. कैरीचं पन्हं आपल्या शरीरासाठी एका कूलिंग एजंटसारखं काम करतं. यातील जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असतात. कैरीचं पन्हं पिल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना हे कैरीचं पन्हं प्यायला खूप आवडतं. या कैरीच्या पन्ह्याची आंबट गोड टेस्ट खूपच आवडते. सगळा गर काढून झाल्यानंतर तो आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे. वाटीने मोजल्यानंतर जेवढा गर असेल तेवढाच आपल्याला इथे गूळ लागणार आहे. इथे साधारण 1 वाटी इतका हा कैरीचा गर भरलेला आहे. त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हे बघा, आपण इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. याच्याऐवजी गूळ पावडर वापरली तरीही चालेल. यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं तर चव अजूनच छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पदार्थ काढून घ्यायचे आहे आणि छान बारीक करायचे आहेत. इथे आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाणी न घालताच आपण हे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, म्हणजे हा जो गर आहे तो असाच आपण एका काचेच्या बरणीमध्ये ठेवला तर आपल्याला लागेल तसं पन्हं करता येतं. तर हे बघा, अशा पद्धतीने पाणी न घालताच आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि इथे असा हा सेपरेट गर काढून घेतलेला आहे. आता पन्हं कसं करायचं ते पाहूया. पन्हं करण्यासाठी आता अगदी सोपं आहे. हे मिश्रण जे आहे त्यातलं 2 चमचे मिश्रण मी एका ग्लासामध्ये काढून घेतलेलं आहे. या मिश्रणामध्ये आता माठातलं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. थंड पाणी घालून घेतल्यानंतर अगदी आपल्याला झटपट असं पन्हं तयार होतं. अचानक कोणी पाहुणे आले तरीही आपल्याला हे पन्हं तयार करून देता येतं. आता हे मिश्रण या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अजून थंड हवं असेल तर यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे घालू शकता आणि थंडगार असं आपलं हे कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये हमखास बनवली जाणारी ही रेसिपी अतिशय गुणकारी ठरते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं झटपट पन्हं तयार झालेलं आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने पन्हं नक्की बनवून बघा आणि हे जे तयार मिश्रण आहे ते काचेच्या बरणीमध्ये 8 दिवस आरामात टिकतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.